शीव ग्रामस्थांचा आक्रोश, गुरुचरण जमिनीवर म्हाडा प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचे उग्र आंदोलन. कल्याण ग्रामीण मधील उत्तर शीव परिसरात स्थानिक ग्रामस्थांकडून मोठा तणाव निर्माण झाला होता. म्हाडाकडून गुरुचरण जमिनीची जबरदस्ती मोजणी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थ आक्रमक झाले आणि पाहता पाहता 14 गावांतील नागरिक एकवटले. गुरुचरण जमीन वाचवण्यासाठी हजारो ग्रामस्थ रस्त्यावर उतरल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार ही जमीन म्हणजे 14 गावांच्या ग्रामस्थांची जीवनरेखा आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जमीन ताब्यात जाऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका स्थानिक गावकऱ्यांनी घेतली. म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या मोजणीला ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला. ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनालाही माघार घ्यावी लागली. दरम्यान परिस्थिती चिघळत असताना कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश गोवर्धन मोरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप केला. त्यांनी म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करत नागरिकांची भूमिका स्पष्टपणे मांडली. दरम्यान माजी आमदार सुभाष भोईर यांनी ग्रामस्थांची भेट घेतली आणि चर्चा केली. या चर्चेनंतर सध्या सुरू असलेली कारवाई तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणावर निर्णय घेण्यासाठी लवकरच अधिकृत बैठक आयोजित केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी स्थानिक ग्रामस्थांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ठाम भूमिका सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या नेत्यांनी घेतली आहे. तसेच 14 गावांची एकजूट कायम राहिली तर विकासाला कोणीही अडथळा आणू शकत नाही, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात नगरसेवक बाबाजी पाटील, भरत भोईर, शशिकांत भोईर, संतोष केणे, निलेश पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तहसीलदार श्रीराम पौड, 14 गाव संघर्ष समितीचे लक्ष्मण पाटील, नगरसेविका प्रतीक्षाताई पाटील, सविता सांगळे, सरपंच उमेश गायका, रामनाथ पाटील, राम भोईर, गणेश जयपाल, तालुका प्रमुख गुरुनाथ वालीलकर, जीवन वालीलकर, गुरुनाथ पाटील, रमेश पाटील, कैलास शेठ पाटील तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी म्हाडाचे अधिकारी शिंदे देखील उपस्थित होते. तर हजारो नागरिकांच्या उपस्थितीमुळे उत्तर शीव परिसर घोषणांनी दणाणून गेला होता. आता या प्रकरणाकडे संपूर्ण कल्याण ग्रामीणचे लक्ष लागले असून होणाऱ्या अधिकृत बैठकीत नेमका काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाटील दादा आहेत आणि आमचे सहकारी आहेत, शशिकांतजी भोईर साहेब, नगरसेविका आहेत दोन्ही, आणि 14 गावातील व इतर आजूबाजूचे परिसर सर्व ग्रामस्थ आज इथे म्हाडाने जी हे लावली ती मोजणी त्याला ठीक आहे स्थगिती दिली. आमदार साहेबांनी फोन केला आणि स्थगिती मिळाली आणि पुढची तारीख कळवण्यात येते. परंतु आता मी एक तुम्हाला सांगतो, मी नगरसेवक म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेने आम्ही ठराव केला होता, ज्या गुरुचरणे आहेत त्याला महानगरपालिकेचा बोर्ड लावू तिथे आणि एक फुटबॉल सुद्धा गुरुचरणला घेऊ देणार नाही. आज तुम्हाला आंदोलन द्यायचं, आंदोलन करायची, आम्हीच भांडणं करायची. या आगरी समाजामध्ये आमच्या मागे आपच लावलेत लोकांनी. आमची एक चुकी झाली का तिथे स्टेडियम दिलं तुम्हाला आणि म्हाडाचं इथे बिल्डिंगचं कामच करून दिला. ते पहिलेच हे करायला पाहिजे होतं, करून द्यायलाच नाही पाहिजे होतं. आमची 110 एकर जागा त्याला दिली आपण मिलिटरी कॅम्पवाल्यांना, 90 एकर जागा कोणाला महानंदाला दिली. त्यांच्या अजून नाव त्याच्यावर पाठपुरावा साहेब घ्यायला लागेल आपल्याला, कारण ती त्यांना 30 वर्षाचा खाली अग्रीमेंट होता कोणाला महानंदासाठी आणि ते आता आपल्याला घेता येईल. आता आम्ही सगळीकडे महानगरपालिकेचा बोर्ड लावू आणि एक फुटबॉल सुद्धा गुरुचरण कोणाला घेऊन देणार नाही. आता आश्वासन आणि म्हणजे कॉलेजचा विचार केला, एवढे आमदार खासदार सगळे झाले पण कोणी कॉलेजचा विचार केला नाही. फक्त म्हाडाच्या प्रकल्पांना मंजुऱ्या झाल्या पण कोणते असे लोकांच्या हिताचे प्रकल्पांचा विचारच झाला नाही अजूनपर्यंत. तुम्हाला की याच्यावर थोडासा पाठपुरावा करून चांगले प्रकल्प यावेत आणि इथल्या सगळ्या युवा मुलांना रोजगार आणि शाळेचं शिक्षण चांगलं मिळावं एवढीच इच्छा आहे. 14 गावामध्ये आम्ही इथले 14 गावातली हजारोच्या संख्येने लोक इथे उपस्थित आहे. सर्वेला विरोध आहे. तर आमचं असं म्हणणं आहे की तुमच्या स्तरावर ज्या दिवशी तुमची बैठक घेतलेली त्या दिवशी चर्चा केल्याप्रमाणे तुमच्या आम्हीच रद्द केली ती बैठक. माझं ऐका ना जरा, तुम्ही कलेक्टर साहेब, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि कामावाडीचे आयुक्त अशी एक संयुक्त बैठक लावली. ते आम्ही सगळे ग्रामस्थ येणार, त्याच्यात चर्चा करणार, जे जे मुद्दे त्याच्या फायनल करून तत्पूर्वी आमच्या सर्वेला स्थगिती द्यावी अशी आमची विनंती आहे साहेब, कारण इथं हजारोच्या संख्येने लोक उपस्थित आहेत. धन्यवाद साहेब. तुमच्या अधिकाऱ्यांशी बोलता घ्या. मी बोलतो साहेब. साहेब धन्यवाद साहेब. साहेब धन्यवाद साहेब. नागरिक ओके 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 लगेच आहे का हप्त्यात लावा साहेब. हो सर त्याच्या नका दुसरे मंगळवारी लावा ना साहेब.
उद्या तर शुक्रवार आहे ना, परवा हा म्हणजे तेच हा 14 लोक आहे ना, साहेबांचा दौरा आहे ना, खासदार साहेबांचा, म्हणून मंगळवारी लावा ना सर. चार सदस्य घ्या, सदस्य निवडा, जे बोलणारे असतील चांगले, आणि ती एक कमिटी नेमा आणि त्याच्या संदर्भात आपण जिथे जिथे बैठक होईल, कारण सर्वांना घेऊन जायची गरज नाही. हा, याच्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचाही पाठिंबा आहे, आपले लाडके नेते शिंदे साहेबांचाही पाठिंबा आहे, खासदार श्रीकांत शिंदे साहेबांचाही पाठिंबा आहे, आणि गणेश नाईक साहेबांचाही पाठिंबा आहे. कारण लोकांसाठी हे लोकप्रतिनिधी करत असतात, नागरिकांसाठी करत असतात, त्याच्यामुळे कुठे त्याचं हे नाही. पण आपल्याला 4 लोक निवडा. मी आदरणीय आमचे नेते रमेश शेठ यांना विनंती ग्रामस्थांच्या वतीने म्हणजे चर्चा केली आणि त्यांना विनंती केली आणि त्या विनंतीला त्यांनी स्वतः मान दिला आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी आपले सिनियर साहेब आहेत, तहसीलदार साहेब, मला वाटतं म्हाडाचे अधिकारी असतील आणि सगळ्या आजूबाजूच्या परिसरातील मला दिसतात की प्रत्येक गावाने 4-4, 10 लोक का होईना, पण प्रत्येक अशीच एकजूट. आज आमच्यावर वेळ आहे, उद्या तुमच्यावर पण असेल. त्याच्यामुळं आमच्या गावाने तर एक घरची कोणी प्रत्येक जण काय राहिला ना, प्रत्येक जण येतो. तर आपण आलेल्या सर्व माझ्या आजूबाजूच्या परिसरातील सर्व लोकांना मी धन्यवाद देतो. आणि आम्हाला कुठल्या वादाच्या सिनियर साहेबांना मी विनंती केली की असा कुठलाही वादाचा विषय नाही, आमचा हक्काचा आणि आमचा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढची जे काय ते जे मोजके लोकांशी किंवा ग्रामस्थांशी पहिला माझ्या गावाची चर्चा होईल, नंतर मोजके लोक जरी गेले, सर्व लोक तर मिटिंगला जाऊ शकत नाही, पण माझ्या गावामध्ये ती चर्चा झाली पाहिजे, परस्पर नाही चालणार. 12 लोकांचा आणि 14 गावातील हा उत्तर शिवगाव, या उत्तर शिवगावची जमीनचा आज जो सर्वे होता म्हाडा प्रकल्पासाठी, आणि या सर्वेसाठी अनेक दिवसापासून 14 गावचे ग्रामस्थ आणि उत्तर शिवचे खास करून ग्रामस्थ आजचा सर्वे थांबवण्यासाठी जो काही आटापिटा केला आणि त्या आटापिटाला आज खरं म्हणजे यश आलेलं आहे. या ठिकाणी आपल्या स्थानिक आमदार राजेशजी मोरे साहेब, त्यानंतर तहसीलदार साहेब, आमचे डायगर पोलीस स्टेशनचे सिनियर साहेब, बाबाजी पाटील साहेब, नगरसेवक शशिकांतजी भोईर साहेब, भरत भोईर साहेब, दोन्ही नगरसेविका, आणि पंचक्रोशीतील आपले संतोषजी केने साहेब, इथे मला वाटतं आताच नुकतेच हे आले तर निलेशजी पाटील साहेब, आवर्जून 27 गावांमध्ये किंवा या 14 गावच्या आणि उत्तरशिव गावाच्या हाकेला हाक देऊन सर्वांनी या ठिकाणी आपण आला. आणि खरं म्हणजे हा जो ही जी सुरुवात झाली कालपासून इथे येण्याची जी सगळी गडबड झाली, त्याच्यातच आपण खरं म्हणजे जिंकलो होतो. उत्तरशिव गाव ग्रामस्थ त्याच्यामध्ये जिंकले होते. पासून महानगरपालिकेमध्ये जिल्हाधिकारी आणि सर्वांना पत्रव्यवहार आमचा चालू होता, त्या पत्रव्यवहाराला खरं म्हणजे आज यश आलेलं आहे. माननीय आमदार साहेबांनी, जयस्वाल साहेबांच्या अशा साहेबांशी संपर्क साधून हा सर्वे आजचा जो थांबवलेला आहे, आणि सर्वे थांबवून याच्यानंतर चर्चा करू. चर्चा केल्यानंतर पुढची पावलं आपण कशी उचलायची ती पाहू. खरं म्हणजे जमीन अगोदरच आपण दिलेली आहे, आता 1 इंच आपल्या म्हणण्याप्रमाणे जमीन आपली दिली नाही पाहिजे. ही जमीन जी आहे सर्वच्या सर्व महापालिकेला आपण मागच्या महिन्यातच ठराव दिलेला आहे. ठराव देऊन त्याचा आवाजही उठवलेला आहे महासभेमध्ये. प्रतीक्षा पाटील यांनी आवाजही उठवले की सर्व जमिनी घ्या आणि आम्हाला या ठिकाणी शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, गार्डन, खेळाचे मैदान हे द्या असं पत्र महापालिकेला दिलेलं आहे ना, तसं आश्वस्त केलेलं आहे आपल्याला. तरी ही जमीन यापुढे अजिबात म्हाडा किंवा इतर कोणत्याच प्रकल्पाला मिळणार नाही अशी आपण भूमिका सर्वांनी घेऊया. या ठिकाणी उत्तरशिव ग्रामस्थ आणि सर्व 14 गावातील परिसरातील ग्रामस्थ या सर्वांची एकजूट ही आज संपली नाही, तर इथून खरी म्हणजे सुरुवात झालेली आहे. एकजुटीसाठी आपण सर्वांनी एकत्र राहिलो पाहिजे असं मला वाटतं. आपण जयस्वाल साहेबांनी जो आपल्याला शब्द दिला, आमदार साहेबांनी जे आपल्याला सांगितलं की आपण बैठक घेऊ, आणि इथे कार्यकारी अभियंता म्हाडाचे आलेले आहेत ते शिंदे साहेब यांनाही आम्ही विनंती करतो, तुम्ही पॉझिटिव्ह पहा, तुम्ही निगेटिव्ह पाहू नका. तुमचं गाव तुम्ही सांगितलं कुठले आहे, तिकडे काय झालेले आहे ते आम्हाला माहिती आहे, आणि तसं आम्हाला इकडे करायला लावू नका. 14 गाव महाराष्ट्रामध्ये गाजलेले आहे आंदोलनामध्ये.
हे लक्षात घ्या. 14 गाव सर्वपक्षीय विकास समितीच्या माध्यमातून अनेक वेळा आंदोलन केले. सिनियर साहेबांना माहिती आहेत आणि सिनियर साहेबाच्या अगोदर सिनियर साहेब होतात, त्यांनाही माहिती आहे का आम्ही आंदोलन करतो, आम्ही हाणामारी करत नाही, पण वेळ पडली तर कधीतरी काय होईल हे सगळं तुम्ही माहिती घ्या. कारण आमची 14 गावं, आम्ही हे हा जो समाज आहे, वेळ पडली तर आम्ही लंगोटी सोडून देऊ, पण नाही तर लंगोटी खेचून घेऊ. ते तसं आम्हाला करायला लावू नका. माझी विनंती आहे, आपण पॉझिटिव्ह रिपोर्ट आपण द्यावा. सिनियर मध्ये या शृंगारे साहेबां कलेक्टर असताना त्यांच्याकडे गावकर ग्रामस्थांची मीटिंग झाली होती. त्या ग्रामस्थांच्या मीटिंगमध्ये कलेक्टर साहेबांनी स्वतः सांगितलं होतं की पुढच्या कालामध्ये आज सर्वे आपण थांबतो, परंतु पुढच्या कालामध्ये सर्व ग्रामस्थांना एकत्र करून त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा सर्वे लावला जाणार नाही. परंतु आज अचानक सर्वे लावलेला आहे. त्यासाठी संपूर्ण पंचक्रोशीतील सर्व पदाधिकारी आणि आमदार साहेब आणि सर्व नगरसेवक उपस्थित आहेत आणि आमचा त्याला तीव्र विरोध आहे. आदरणीय संजीवजी जयस्वाल साहेब जे ठाण्याचे कमिशनर होते ते स्वतः आता म्हाडावर आहेत आणि त्यांनी स्वतः शब्द दिलेला आहे आदरणीय आमदार साहेबांना की आपण लवकरात लवकर सर्व ग्रामस्थांची बैठक घेऊ आणि त्याच्यामध्ये निर्णय घेण्याच्या नंतर तो निर्णय तुम्हाला सांगतो. मध्ये असलेली 14 गावांमध्ये उत्तरशी या उत्तरशीच्या गावाचा शासनाच्या माध्यमातून माडाच्या माध्यमातून आज कुठल्याही नागरिकाला पत्र न देता विचार न विचारता आज दडपशाहीने सर्वेचं मोदीचं काम ठेवला होता आणि मग इथले सर्व 14 गावातले ग्रामस्थ, सर्व पक्षीय ग्रामस्थ आज एकत्र इथे येऊन आम्ही त्याला विरोध केला आणि संजय जयस्वाल साहेबांशी मी स्वतः फोनवर त्यांचे संपर्क साधला असता की बाबा इथल्या नागरिकांचा विरोध आहे आणि आम्ही कधी तुम्हाला सर्वे करून देणार, नागरिक चर्चा करा, आम्हाला ज्या ज्या सुविधा आहेत त्या पहिला मिळाल्या पाहिजे, त्याच्यानंतर आपण निर्णय घेणार, त्याचा मान्य करून संजय जयस्वाल साहेबांनी आज स्थगिती दिली. तर जनमताचा जन आक्रोश कसा असतो, लोक मागणी काय असते, नागरिक तत्व काय असतं आणि लोकशाही कशात आहे, लोकशाही या नागरिकांमध्ये. आणि सर्व पक्षीय एकत्र येऊन आमदार इथे उपस्थित होते. हा जन आक्रोश अशासाठी केलेला, इथे पूर्वी ग्रामपंचायत होत्या, गुरसरणी जरी असल्या तर त्या ग्रामस्थांच्या गुरसरणी असतात गुरढोरं करण्यासाठी आणि तो अनुशेष ग्रामस्थांचा पहिला अधिकार असतो आणि त्यानंतर ग्रामपंचायतचा ठराव, ग्रामपंचायतची मंजुरी आणि त्या विभागाच्या ग्रामस्थांचा जनमत याचा कानुसा घेऊन कुठलाही प्रकल्प करण्याचा अधिकार आहे. पण शासनाने कोणतीही प्रकारची ही मान्यता घेतलेली नाही, म्हणून जनाक्रोश निर्माण झालेला आहे. आणि आमची मागणी हीच आहे, लोकहितासाठी 14 गावचे आणि ह्या मूळ गाव जे उत्तरशिव आहे त्या गावच्या लोकांची, नागरिकांची चर्चा करावी वरिष्ठ स्तरावर. जो कोणी प्रकल्प राबवलेला आहे त्यामध्ये त्यांचा अनुशेष काय आहे, त्यांची मागणी काय आहे, त्यांचा हक्क काय आणि त्यांचा अधिकार आहे तो समजून घ्यावा शासनाने आणि ती पुढे वाटचाल करावी. नाहीतर आमचं आंदोलन असं राहणार आहे, मेरा गाव मेरा देश हा लढा चालू राहणार आहे. मेरा गाव मेरा देश. विरोध केला त्या भूमिकेचा आम्ही ठाम त्यांच्या बाजूने आहोत. ग्रामस्थांनाच्या ज्या जमिनी आहेत 14 गावच्या त्या पूर्वी गुरचरण म्हणून होत्या. गुरचरण म्हणजे गावकऱ्यांना गाई म्हैशी चरण्यासाठी त्या जमिनी त्या ठिकाणी त्यावेळेच्या शासनाने त्यांना दिलेल्या आहे. आमचं तेच म्हणणं आहे का तुम्ही आता ही गावं अनेक वर्ष पहिला महापालिकेत होती, नंतर परत जिल्हा परिषदमध्ये आली, आता परत महापालिकेत गेली, तर महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर तिचा DPR तयार होणं गरजेचं आहे. मग या गावांना काय काय अपेक्षा आहे, काय काय आवश्यकता लागणार आहे, काय काय सुविधा देऊ शकते त्याचा DPR व्हायला पाहिजे. आणि DPR झाल्यानंतर महापालिकेच्या माध्यमातून ह्या गावकऱ्यांचं व्यवस्थित नागरी सुविधा पुरवल्यानंतर जे काय शासनाला आपल्या म्हाडाच्या माध्यमातून जे का घरकुल बनवायचे असतील, गावकऱ्यांशी चर्चा केली पाहिजे. त्या भागातील नवीन लोकप्रतिनिधी निर्माण झाले त्यांच्याशी चर्चा झाली पाहिजे आणि मगच खऱ्या अर्थानं त्या संबंधीची योजना राबवायची का नाही राबवायची त्याचा निर्णय गावकरी शासनाच्या बरोबर चर्चा करून निर्णय घेतील. हे लादणं योग्य नाही असं माझं मत. लोकप्रतिनिधी जागृत असणं गरजेचं आहे. त्या माध्यमातून लोकप्रतिनिधींनी सतत या भागामध्ये 14 गावामध्ये मी आमदार असताना आम्ही सतत त्या भागामध्ये त्याची प्रकारची माहिती घेत होतो. त्या भागामध्ये काय लोकांना हवं आहे या गोष्टीची
नागरी सुविधा काय हव्या, जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्या ठिकाणी काय केलं, या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही पण काही कालांतरामध्ये तिथे अशा प्रकारच्या लोकांच्या निराशा झालेल्या आहेत. लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित असणं गरजेचं आहे, माहिती घेणं गरजेचं, पण हे का लादलं जातं याची भूमिका स्पष्टपणे त्यांनी घ्यायला पाहिजे. आणि मला वाटतं या संबंधी सगळेच लोकप्रतिनिधी एकत्र येऊन हा निर्णय घ्यायला पाहिजे. आम्हाला दिसतंय ना, तर या संबंधी मीच बोलायला पाहिजे असे सगळ्यांना माहीत आहे, कोण कमी पडते, कोण जास्त करते, या संबंधीची माहिती तुम्हाला स्वतःला माहीत आहे.